हर हर नमस्ते हर हरे 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 पुंडलिका वरदे हरे विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान के जय कपिवर महार हनुमान की जय श्री संत एकनाथ महाराज की जय हरे 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 श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः प्रभु रामचंद्राय नमः तेथून लपटा लवडस बरे मागन सांगते मागारे मग आपुले मायेचे मरे निज निवारे कारेसे श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत पुण्य पावन पवित्र असणारी ही नायगाववाडी नगरी पवित्र नगरीमध्ये पवित्र असणाऱ्या या मारुतीरायाच्या दरबारात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह आणि अखंड हरिनाम सप्ताहामध्ये लक्ष्मण शक्ती मुक्त सोहळा यथासांग पद्धतीने या ठिकाणी पार पडत आहे. सज्जन हो मायबाप हो पहिला प्रथम देवादिदेव भगवान रामचंद्र प्रभू त्या रामचंद्र प्रभूच्या चरणावर नतमस्तक होऊन मारुतीरायाच्या चरणावर नतमस्तक होऊन या ठिकाणच्या अधिष्ठान मूर्ती वाचक सूचक श्रोते सज्जन मायबाप माता भगिनी वयोवृद्ध तपोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध सर्व साधू संत मंडळी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन लक्ष्मण शक्ती मुक्त सोहळ्यातला 5वा अध्याय आणि 5व्या अध्यायातली उर्वरितली सेवा. सज्जन हो भगवान देवादिदेव रामचंद्र प्रभूची कथा आहे. राजऋषी भरताला मारुतीराया म्हणाले तर राम समजून बोलाले देवा ज्यावेळेस तू असणारा त्या ठिकाणी परशुरामाचा असणारा अवतार कार्य केलास त्यावेळेस मी तिथं आलो तुला ओळखलो आणि तिथं असणारा तुला धरल्यावर तू तिथून असणारा निघालास अशा प्रकारचा असणारा बोलू लागले. लटकेचा मोकलोने धाये रडशी माये माये लोक म्हणते झाले काय अपुर पाहे केवढे ऐक म्हणले देवा स्वतःच्या माईला मारलास आणि लटकच माय 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 म्हणून लढालास. लोक म्हणाले तर काय झालं गड्या म्हणून सगळे लोक जमा झाले आणि महाराज स्वतःच्या माईला मारलास आणि स्वतःच्या माईला उठवण्याचा प्रयत्न केला उठवलास अशा प्रकारचं तुझं कार्य झालं असं असणार. त्या ठिकाणी मारुतीराया या राजऋषी भरताला रामचंद्र समजून बोलू लागले. ऐक म्हणजे जेव्हा आताच बघा किती असणार या ठिकाणी माकड एकत्र केला कारण 18 पद्म वाहन 56 कोटी गोलांबूल कोटी आणि सागरावर असणार त्या ठिकाणी शत्रूचं बंधन केला दगडाचा असणारा शत्रू मारलेला आहे देवा अशा प्रकारचं कार्य केलं तर काय करोनिया महाराने तू हे जाणून पळालासे. मारुतीरायाचा काय विचार आहे मला. मारुतीराया राजऋषी भरताला रामचंद्र प्रभू समजून म्हणाले बरं काय भयानक असणाऱ्या रणांगणाच्या ठिकाणी युद्ध झालं. देवा स्वतःचा भाऊ तिथं पडलेला आहे मरणमुख्याच्या अवस्थेमध्ये आहे आणि स्वतःच्या भावाला तिथं सोडलाच देवा. शरणागत आलेला विभीषण
त्या बिभीषणाला सोडून आलास भगवंता. किती अनार्थ आहे देवा. थोडा जर काही वेळ त्या ठिकाणी थांबला असलास तर मी येत होतो भगवंता. हे तुझा चुकीचा व्यवहार आहे असं मारुती राया त्या राजऋषी भरताला रामचंद्र समजून बोलू लागले. तू रामा मी मारुती लपणी न चले माझे प्रती. उठ चाल शीघ्र गती उर्मिलापती उठवावया. काय प्रेम आहे महाराज, चिंतन करा. मारुती रायाचं प्रेम भगवान परमात्म्यावर अफाट आहे. तुम्ही आम्ही भगवंतावर किती प्रेम करायला आपला आपण विचार करावा महाराज. मारुती राया राजऋषी भरताला म्हणाले तू देव मी तुझा भक्त आहे, माझ्या पुढे लपणं चालणार नाही देवा. बरं काय, उठ लवकर आणि माझ्यासोबत शीघ्र गतीने चाल. कारण उर्मिला मातेचा पती लक्ष्मण राया ब्रह्मशक्तीच्या धारोळ्यात पडलेले आहेत, त्यांना उठवायचं आहे अशा प्रकारचं बोलू लागले. माझी बुद्धी देवाने अधीन वृत्ती कोण म्हणून माझं प्रते पुसुगीची दे आलासे. ऐक म्हणले देवा, दीनवरती धारण केल्या आणि मला विचारू लागल्या. बरं काय, अजिबात जमणार नाही देवा. अथांग प्रेम करणारे मारुती राया होते महाराज. फक्त एक झाले, मारुती राया ज्या वेळेस राजऋषी भरताला बघितले बरं काय, त्यावेळेस मारुती रायाला असं वाटलं की केवळ हा रामचंद्र प्रभू आहे. लक्ष्मण रायाला 16 पर्वतावर सोडले आणि इथं आले का असा प्रकार झालेला आहे. सत्यदान श्रीरामा. राजऋषी भरताला रामचंद्र समजून मारुती राय बोलाले. आई देवा, एक रावण उरलेला आहे आणि त्या एका रावणाला मारा काही वेळ लागत नाही. देवा, तुम्हाला मी असणाऱ्या 16 पर्वतापर्यंत चला म्हणालो. जर तुम्ही येत नसाल, माझ्या हातावर पर्वत आहे आणि शेपटीने तुमचा भारा बांधेल आणि तुम्हाला तिथे घेऊन जाईल. किती प्रेम म्हणावं महाराज. अथांग प्रेम आहे मारुती रायाचं. आणि म्हणून मारुती राया भगवान रामचंद्र प्रभूचे निजभक्त आहेत महाराज. म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा रामकथा ऐकावं आणि रामकथा चरणात आणावं. काय निर्दयी रामने अभिषेक विभीषणे तरी मी दूत जाण रामाचा. मारुती राया राजऋषी भरताला म्हणाले, ऐका देवा. राम समजून बोलाले. लक्ष्मण रायाला उठवीन, राज त्या विभीषणाला लंकेच्या गादी रावणाला मारील, विभीषणाच्या लंकेच्या गादीवर विभीषणाला बसवेल. तरीच दूत मी रामाचा, तरच मी रामाचा भक्त आहे, नाहीतर नाही महाराज. तुम्ही आम्ही भक्ती कराल्या बर काय. धड देवळात चित्त पायतणार, देव जावो अत्वारावो पांडुरंगे दृढ भावो. मारुतीचा विचार आहे महाराज. म्हणून तुम्ही आम्ही असणारे सुद्धा त्या देवावर अथांग प्रेम करावं महाराज. पुन्हा जन्म येईल न येईल याचा काही भरोसा नाही. याच देई याच डोळा पाहू मुक्तीचा सोहळा. इथंच करता येते महाराज. बोला. सोड विनाशिता सुंदरे सुर सोड विना निज गजरी सुरवरांचे जय जयकारे अयोध्या नगरी प्रवेशो. मारुती राय म्हणाले तर सीता सुंदरी जगाची माता म्हणजे सीता माता त्या मातेला सोडवण करील बर काय. आणि देव लोकांची बांधवडी सोडवील.
आणि वाजत गाजत असणार त्या ठिकाणी अविद्यानगरीमध्ये प्रवेश करील मातेला घेऊन देवा. आणि तुम्ही माझ्यासोबत चला बरं काय. देवा विसरू जाऊ नको, वेळ नाही बरं काय. लवकरात लवकर उठा देवा आणि माझ्यासोबत चला बरं काय. रामचंद्र समजून बोलालेत महाराज. देवा 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 ऐका, जेणेकरून असणार त्या ठिकाणी लक्ष्मणाला कुठल्याही प्रकारची बाधा होऊ नये. दिवस निघाल्यावर सूर्याचे किरण जर लक्ष्मणाच्या ब्रह्मशक्तीवर पडले तर नक्कीच असणार मायबाप हो त्या ठिकाणी लक्ष्मण मरण पावाल. आणि म्हणून देवा तुम्ही लवकरात लवकर चला अशा प्रकारचं बोलू लागले. तू युद्धगर्भासभेची सूचना बघा सूर्यवंशाची आणि चक्रा ते मारविषे हत्या घेशे निजमाथा. भगवान रामचंद्र प्रभूला म्हणाले देवा तुम्ही जर तिथपर्यंत जायला गेले येण्या गेल्या तर हत्याचं पाप त्या लक्ष्मणाचे असणारी हत्या होईल. लक्ष्मण मेल्यावर किती लोक मरतील काही सांगता येणार नाही. आणि या सर्वांचं पाप असणार तुझ्या डोक्यावर बसल. आणि म्हणून हे भगवंता मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही माझ्या सोबत चला बरं काय. पूर्वी सिंचाईच्या वेळाची गोळा एका चणे पाप बरे दिने सकळे केवे मारो. देवा 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 ऐका म्हणले ज्या वेळेस सुरुवातीला शिष्टाईला अंगदाला पाठवल्या तुम्हाला आम्ही विचारल्या होत्या पण देवा तुम्ही काय म्हणल्या नाही म्हणले. कारण शिष्टाईला पाठव रावण एकटा चूक केलाय. एकाच्या चुकामुळे अख्ख्या लंकेतल्या लोकांना का मारावं. आणि म्हणून असणार देवा आज एवढा मोठा अनर्थ तुम्ही का करायला अशा प्रकारचं बोलू लागले. ऐशा कृपा रघुनाथा नवे सभिषे निज भक्ता करणे सांडिता दयाळुता काय झाले. ऐका देवा म्हणजे अशा प्रकारचे तुम्ही दयाळू आहात कृपाळू आहात उदारांतकरणाचे आहात. आणि आज तुमची दया कुठे गेली भगवंता. देवा लक्ष्मणाला रक्ताच्या तारोळ्यात सोडल्या स्वतःच्या भावाला रक्ताच्या तारोळ्यात सोडल्या देवा. आणि आज तुमचा दयापणा कुठे गेला भगवंता. आज तुम्ही एवढे का कठोर झाल्या देवा असं राजऋषी भरताला पार्वती राया राम समजून बोलू लागले. स्वर्गी चिंतिती सुरभरे रावणा मारिले रामचंद्रे बोला बंद सोडविन समग्रे निरंतर वाट पाहणे. स्वर्गामधले देव लोक त्या ठिकाणी चिंतन करतात. रावणाला भगवान रामचंद्र प्रभू मारतील आमची बांधवडी सुटाल आम्ही रावणाच्या ताब्यातून सुटाल मुक्त व्हाल. देवा एवढं आतुरतेने तुझी वाट बघाले देवा. आणि भगवंता तू या ठिकाणी येऊन बसलास नंदीग्रामाच्या ठिकाणी हे योग्य नव देवा असं मारुतीराय विनंती करू लागले. त्या मोरास मारुतीराय म्हणाले का देवा वाल्मिक ऋषीचं भाष्य आहे रामचंद्र प्रभू रावणाला मारतील बर काय आणि देवाची बांधवडी सुटल. देवा तुम्ही जर या नंदीग्रामाच्या ठिकाणी बसलात तर कोण सोडवाल आणि कोण रावणाला मारील बर काय अशा प्रकारचा विचार मारुतीराय देऊ लागले. ते पाळावे वेदासी सौरचावे पुराणासे लखावे ऋषिवचनासे प्रतिज्ञाई श्री श्रीरामा. भगवान
रामचंद्र समजून म्हणाले, प्रति पाळावे वेदासी. देवा, वेदाचं पालन करावं, बरं काय, आणि साधू संतांचं असणारं संरक्षण करावं देवा. शरणांगताचं संरक्षण करावं भगवंता. तुम्ही शरणांगताला वज्रपंजर आहात, देव आहात, दयाळू आहात देवा, आणि तुम्ही उशीर लावू नका हो भगवंता. त्या लक्ष्मणरायाला उठवायचं आहे आणि सीतामातेला सोडवायचं आहे, रावणाला मारायचं आहे भगवंता, अशी विनंती करू लागले. प्रकरण्याचा रे रावण तेजवे मारे, शरणागताचा कैवारे, निज भक्ता करी उल्हासे. मारुती राया अतिशय काकुळती येऊन म्हणाले, तर देवा देवा देवा, त्या शरणागताचं तू कैवारी आहेस, निज भक्ताचा कैवारी आहेस देवा, आणि रावणाला जीवे मारी. देवा, इथून चला, त्या रावणाचा वध करा, रावणाला मारून या बाकीच्या सगळ्या लोकांना सुख द्या भगवंता, अशा प्रकारचं बोलू लागले. शतवाने ते म्हातारे अडकले, चिता सुंदरी तिशी सोडवून झाले करे, अभिषेक करे बेबेशना. अशोकवनाच्या ठिकाणी सीता सुंदरी असणारी जगाची माता तिथं अडकलेली आहे भगवंता, आणि तुम्ही तिथपर्यंत चला, त्या रावणाला मारा आणि जगाच्या माईला त्या रावणाच्या तावडीतून सोडा देवा. मारुती रायाचं हृदय भरलं महाराज. मारुती राया जगाच्या कल्याणासाठी आयुष्य झिजवलेत महाराज, बरं काय, जगाच्या कल्याणी संताच्या विभूती देह कर्तव्य ते परोपकारे. मारुती रायाला संत म्हणतात महाराज, मारुती रायाला साधू म्हणतात. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखगत झाला आणि अभिमानानं जर राहिला, अहंकारानं डुलला, तर त्याला साधू म्हणतात महाराज. या काळामध्ये अशा प्रकारचे साधू लय आहेत, बरं काय, पण मारुती राया माय जगाच्या कल्याणासाठी किंवा त्या जगाला असणार कितपत या जीवाचा उद्धार होईल किंवा देवाची सेवा कशी होईल, हे मारुती रायाचं ध्येय होतं महाराज, बरं काय. असा विचार मारुती रायाचा, आणि राजऋषी भरताला रामचंद्र समजून मारुती राया विनंती करू लागले, तुझे आन रघुनाथा पाऊले न घालावे सर्वता, बोला तुझे बिन आम्ही सकळ व्रता, वावरता भूमी भारे. काय विचार आहे महाराज मारुती रायाचा. मारुती राया म्हणाले, तर देवा, आम्हाला तुझ्या पायाची शपथ आहे देवा, तू जर येणं गेलास ना तर पाऊल सुद्धा पुढे टाकणार नाही, बरं काय. भगवंता, तुझ्यामुळं आमची सगळं काय आहे, तू आमचा करता करवित आहेस, तू आमचा मालक आहेस देवा, तू आमचा सद्गुरू आहेस, तू आमची माऊली आहेस भगवंता, तू चल बर काय. किती पासे निर्वाणे यासाठी धरेशे पावणे, जमीन नक्करी क्रमाने येथे आता प्राण सांडिने. काय प्रेम आहे मारुती रायाचं. मारुती राया राजऋषी भरताला राम म्हणून म्हणाले, देवा, तू किती आमची परीक्षा बघतोस भगवंता, अरे कितपर्यंत प्राण कंटात आलेला आहे देवा, आणि तू जरी येणं गेलास ना भगवंता, मी एका क्षणामध्ये या देहाचा त्याग करील देवा. कोणासाठी म्हणालेत महाराज, लक्ष्मण रायासाठी. लक्ष्मण राया कोण आहेत? रामचंद्र प्रभूचे भाऊ आहेत. बघा महाराज, देवाच्या भावासाठी, जगासाठी, देव लोकांसाठी, सीता मातेसाठी मारुती राया भगवान रामचंद्र प्रभूच्या पुढे हात जोडून रडू लागलेत महाराज. प्राणाचा त्याग करायचा विषय करायला, आणि तुम्ही आम्ही काय करायला, आम्ही कशासाठी जगाल्या, कोणाला हित, कोणाचं हित सोचल्या महाराज, कोणाबद्दल आयुष्य झिजवल्या, काय केल्या महाराज.
रामकथा ऐका आणि रामकथा आचरणात आणा महाराज. मारुती रायाचं हृदय भरलं, मारुती रायाच्या डोळ्यावाट अश्रू गळू लागले. काय म्हणू लागले बोला. नमने तुझे या पायासे लोटांगणे चरणासे बहुत झालो कासावेचे रणयुधासे नवचता. मारुती राय म्हणाले तर देवा लोटांगण तुझं पायाशी. देवा भगवंता मी तुमच्या चरणावर लोटांगण घालतो, मी तुमच्या चरणावर नमन करतो. भगवंता तुम्ही उठा, तुम्ही चला माझ्या सोबत. आपल्याला लक्ष्मण रायाला उठवायचं आहे. लक्ष्मण रायाला जर काही झालं तर 18 पद्म वानर 56 कोटी गोलांगोलन 72 कोटी रीस मरतील. कौसल्या माता, सुमित्रा माता, राजऋषी भरत आणि सगळेच मरतील. मग किती आकांत होईल. देवा तुम्ही चला बरं. काय श्री आले दोही डोळा दात्रे कापते चरचरा सर्वांगी श्वेत कलवा चालिला कपिलीकडे जाऊ पाहे. अथांग मारुती राया प्रेम करत होते महाराज देवावर. मारुती रायाच्या डोळ्यावर कळकळ कळकळ अश्रू आले. गात्र असणारे थरथर 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 कापू लागले. मायबाप हो, अंग असणार मारुती रायाचं लकलक 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 कापू लागलं. विकळ अवस्था झाली. बघणाऱ्याला वाटलंय मारुती रायाचा प्राण जाते की काय. राजऋषी भरत मारुती रायाकडे बघू लागले. मारुती राया मूर्छेने येऊन पडाले. किती प्रेम केलं महाराज, किती प्रेम केलं मारुती रायानं रामचंद्र प्रभूवर. सांगू का माय, आपल्या हृदयाला फाडलं आणि हृदयामध्ये राम लक्ष्मण सीता मातेची मूर्ती दाखवली. बरं काय, कारण हृदयामध्ये सोपी गोष्ट आहे का. साठविला हरी जी हृदय मंदिरी त्यांची सरली अर्जार मला सुपल व्यापारे. मारुतीला किती प्रेम केले तर हृदयामध्ये देवाला ठेवले. तुम्ही आम्ही कुठं ठेवाल्या विचार करावं बोला. एकता कपीचे चिन्ह श्रीरामी प्रेम गणे भरते झाला मूर्छापणे देह भावाचे जाणवे सरला. दोन्ही भक्ताची अवस्था झाली. राजऋषी भरत रामचंद्र प्रभूचा असणारा गुणगान समोर येऊ लागलं मारुती रायाच्या. आणि राजऋषी भरत मारुती रायाच्या भक्तीला बघून देहावरलं भान विसरलं. आणि मारुती राया भगवंताचं चिंतन करत करत राम समरून स्वतःला विसरलं. देह जावो अथवा राहो पांडुरंगे दृढभाव. या दोन्ही भक्ताची अवस्था झाली महाराज. तुम्ही आम्ही कोणी अवस्थेत आपला आपल्यालाच माहित बोला. सज्जना माय बापू, दोघालाही दोघाचं मी पण आठवणा. क्रियाक्रम काय करावं, कशासाठी आल्या, काय कार्य आहे हे सगळं विसरलं महाराज. बरं काय, कारण त्या ब्रह्मानंदे लागली टाळी कोणली हाते सांभाळे. अशी अवस्था या दोघांची झाली. बोला. येरीकडे कपिनंदन झाला ते विस्मयापना श्रीराम होऊया कोण मग संपूर्ण लक्षणा. मारुती राय त्या ठिकाणी स्मित झाले. मारुती राय म्हणाले तर उभे उभ रामचंद्र प्रभू दिसाले, पण वाटणं आले कारण समोरचं राम म्हणून घेणं आलंय. कारण समोर असणारे राजऋषी भरत होते महाराज. बरं काय, भरताचा विषय साधा नाही महाराज. राजाचा त्याग केलंय, बायकोचा त्याग केलंय, नंदीग्रामाच्या ठिकाणी राहिले महाराज. आम्ही बायकोचा ऐकाल्या आणि भावाचा त्याग करायल्या, भावाला वेगळं काढाल्या. कळालं का रामायण माय अजिबात नाही.
दोन भावाला एका जागी एका मनानं होते, त्याला वेगळं आम्ही केल्या की नाही. रामायण कळालं का? सोपं नाही महाराज. भक्ती सोपी नाही. भक्ती तलवारीची धार आहे. भक्ती कळाल्यावर ही वरती असणारी मुरून जाते महाराज. बरं काय? आणि ती वरती राजऋषी भरताची आणि मारुती रायाची आहे. बरं काय? श्रीरामचंद्राचे दैय कौशवनाय रूप लावण गुण काय उणी नाय श्रीरामा. मारुती राय म्हणाले तर एक अंश उणा नाही. बरं काय? ठाण मान ठाण मान गुण सारखं सारखंच आहे, काहीच उण नाही. पण राम म्हणाला तर समजणं आलंय. कोणाला? मारुतीराव आपल्या मनात बोलू लागले. विचारे मनात भरत झाला वचिते घालून लोटांगण त्वरित कपे नाथ विनवेला. मारुती राया मनात विचार करायला येता. तेवढ्यामध्ये राजऋषी भरत सावध झाले. सावध झाल्या लोटांगण घातले. चिंतन करा माय, आम्ही नवऱ्याच्या पाया पडायला तयार नाही. बराबर आहे. साधू संतांच्या तर सोडात नेम आहे. माईला नवरा म्हणजे देव आहे. तिला कथा ऐकायची गरज नाही, देवाला जायची गरज नाही, वात्या करायची गरज नाही, काहीच नाही महाराज. आहे की नाही? पण नवऱ्याच्या मुखातून निघालेले शब्द पदर पसरून झेलली तर आहे की नाही? मारुती राया नुसतं विचार कराले तर मारुती रायाच्या चरणावर राजऋषी भरत लोटांगण घातले. आम्ही घालाले काय विचार करा. आहे की नाही? पाया पडाले. अविद्या नगरीचा राजा आहे महाराज. जगाच्या मालकाचा भाऊ आहे. अभिमान आहे का? अजिबात नाही महाराज. नम्र झाला होता तेने कोणीने आनंदा. तुम्ही आम्ही रामकथा ऐकावा आणि नम्रता धारण करावं तरच देव कळते महाराज. नाही तर कळला बोला. तू रामाचा निजभक्त सखा जीवना हनुमंत रामाज्ञेशी नित्यांकित राम सेवित सर्वदा. मारुतीराला म्हणाले तर ऐक देव भरत. मारुतीरा तू रामाचा निजभक्त आहेस. अखंड नामस्मरण करणार आहेस. भगवंताचं चिंतन करणार आहेस मारुतीराया. बरं काय? आणि मग त्या ठिकाणी मी तुला काही प्रश्न विचारतो म्हणाले. बोला. मी श्रीरामाचा भक्त बंधू भजन महामंडू नायके श्रीराम कथा गंधू बोला. अभागे सिंधू मी अके. राजऋषी भरत मारुतीरायाला म्हणाले तर मारुतीराया तू आतून बाहेरून भगवंताचं चिंतन करणार आहेस. मी भगवान रामचंद्र प्रभूचा धाकटा बंधू आहे. भजनहीन महाबंधू. बरं काय? मंद बुद्धीचा आहे. मी रामाचं चिंतन केलेलं नाही. चिंतन करा महाराज. राजऋषी भरत माय नंदीग्रामाच्या ठिकाणी वास्तव्य केलेलं आहे आणि नंदीग्राम राममय केलेलं आहे. आम्ही नुसतं पोत्या सांगायला हो, आम्हाला काही येणं आहे. पण लय अभिमान महाराज. आम्ही अभिमानानं वाया गेल्या महाराज. बरं काय? राजऋषी भरत नंदीग्राम राममय केलेला आहे आणि नंदीग्राम राममय करून मारुतीरायाला म्हणते मारुतीराया मी कधी रामाचं चिंतन केलं नाही. आम्हाला दोन पोत्या सांगता येणार. आम्ही अभिमान करते महाराज. आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे. माय बापू अरे राम कथा आहे का? आणि राम कथा जीवनात उतरा. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखोद्गत झाला म्हणजे हे साधू झाला नाही महाराज. झाला नाही महाराज. काय भरत राजाचा विचार आहे आणि तुम्ही आम्ही काय आचरण करायला महाराज. एवढी गोड कथा रामकथा आहे. कथा परिसता रामायण पूर्वज उधरते जना. रामकथा लई गोड आहे महाराज. आणि राजऋषी भरत म्हणाले तर मारुतीराया अरे तू अखंड नामधारक आहेस. मी कधी रामाचं
रामाचं चिंतन केलं नाही मला रामकथा सांग. एकाच रामाचे नाम ना देवाचे नामाचे कर्म ना देते श्रीरामाचे प्रेम भजनादमानी एका तुका मागे कपिलना समावे येते श्रीराम भजना राम प्रेमागण श्रीरामे सर्वेंद्रियाचा काय राम गुणा तुझे दे रामा वाचून येते काय मुने पाय विविता आज 14 वर्षा पाटे कपिच्या बागपटे ऐके श्रीरामाचे बटे तिने गोपोटे अवस्था. ऐक म्हणले देवा हे मारुतीराम मी आज 14 वर्षापर्यंत कधी रामाची कथा ऐकलो नाही रामाचं गुणगान ऐकलो नाही बरं काय. 14 वर्षाच्या बाद तुझ्या मुखातून मी रामकथा ऐकलो रामाच्या नावाचा उच्चार ऐकलो. बघा ज्यानं नंदीग्राम राममय केलाय बरं काय. इथं मच्छर नव्हता माय इथं वाघ आणि गाय एका जागी नांदत होती बरं काय. आता भाऊ भाऊ एका घरात नांदणं आले. राजऋषी भरताच्या इथं वाघ आणि गाय एका जागी नांदू लागले बरं काय. किंवा एक ज्ञानेश्वरी मध्ये होई आहे महाराज. का घरेची या उजेडू करावा या पारिकी या अंधारू पाडावा हे नेनेचे दा पांडवा दीपू जैसा बरं काय. चोरालाही प्रकाशित करते आणि घरच्या माणसालाही प्रकाशित करते बल्ब लाईट. तशी नंदीग्रामाच्या ठिकाणची अवस्था आहे महाराज. आणि मारुतीरायाला म्हणाले म्हणले मारुतीराया मी आतापर्यंत कधी रामाचं नाव ऐकलं नाही आज तुझ्या मुखातून 14 वर्षाच्या बाद ऐकायला बरं काय. म्हणून मी तुला विनंती करतो असं राजऋषी भरत मारुतीरायाला बोलू लागले. ऐकावया श्री रामकथा अंतरी आणि वाऱ्या अवस्था भक्त तमा कपिनाथ उदासता नसावे. ऐका मारुतीराया मला रामकथा ऐकाया अंतरी बरं काय. अंतरी म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकाराच्या ठिकाणी उल्हासता आली. मारुतीराया माझं मन रामकथा ऐकाया तल्लीन झालेले आहे. चित्त असणार त्या ठिकाणी रामकथेमध्ये मग्न होतं म्हणालय. अहंकार त्या रामकथेमध्ये मन बुद्धी चित्त अहंकार विषय तो त्यांचा झाला नारायण आवडे जनधन माता पिता. मारुतीराव तुम्ही भक्त उत्तम आहात भक्तामध्ये श्रेष्ठ आहात आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो मला रामकथा सांगा. हरणेशे ह्याची चिंतिते जो कोणी सांगेले रामचरिते आजी तू भेटला येते तरी सात्यंते मज सांगे. राजऋषी भरत मारुतीरायाला म्हणाले तर मारुतीराया मी अहर्निशी येत चिंतत होतो कोण मला भेटल राम उपासक कोण मला रामाची कथा सांगल बरं काय. आणि कधी कोणा साधूच्या मुखातून मला रामकथा ऐकायला मिळेल हे मी अखंड चिंतन करत होतो. मारुतीराया आज माझं भाग्य उदयाला आलं. उजळली या भाग्याता अवघे चिंता भरले संत दर्शनी हाला जोडेला. मारुतीराया आज माझं भाग्य उदयाला आलं. तुझ्यासारखा साधू मला मिळाला तुझ्यासारखा असणारा सज्जन मिळाला आणि तुझ्या मुखातून मला रामकथा ऐकायचं आहे असं राजऋषी भरत बोलू लागले. वरी माझा होईल प्राणांते तुझा गोपेल रघुनाथे उपेक्षेला भरत काय म्हणून. राजऋषी भरत मारुतीरायाच्या पुढे दोन्ही हात जोडून म्हणाले था मारुतीराया माझ्या शब्दाचं जर उल्लंघन करून गेलास ना तर माझा प्राणांत होईल. मारुतीराया अरे तू जर माझं उल्लंघन करून निघून गेलास तर रामचंद्र प्रभू तुझ्यावर कोप करतील बरं काय. का व्रताला उल्लंघन करून आलास मारुतीराया अशा प्रकारचं म्हणतील म्हणून मला रामकथा सांगा मारुतीराया असं विनंती करू लागले. तिकडे स्वामी शोभेले इकडे माझा प्राण जाईल उभये संकटे शिनशिले विश्वई बोल तुझ
लाविले. काय विचार आहे महाराज, काय प्रेम आहे देवावरलं. राजऋषी भरत म्हणाले ता मारुती राया, तिकडे स्वामी तुझ्यावर असणार कोपतील, इकडे माझा प्राण जाईल. मारुती राया, हे ईश्वर तुला नाव ठेवील. ऐक मारुती राया, असं करू नको. मला रामकथा सांग. जर हे ईश्वर तुला जर बोल ठेवला तर ते योग्य आहे का मारुती राया? विचार करा माय, रामकथा ऐकाय तळमळ 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 कराले. तुमचं आमचं भाग्य आहे. तुम्हा आम्हाला या छोट्याशा असणाऱ्या पवित्र नायगाव वाडीमध्ये रामकथा मिळाली. भाग्यवान आहोत बर काय. भाग्यवंता घरी भजन पूजन, आपण भाग्यवान आहोत, आपल्याला रामकथा मिळाली. राजऋषी भरत विनंती कराले, आम्हाला विनंती करायची गरज नाही, फुकट मिळाले महाराज, पण आम्हाला फुकट गोड लागणार. सगळ्यांना मनी वाटून माझा द्यावे समाधान आहे, कोणी आटपी नटांगण घाले ते. चिंतन करा महाराज. आतापर्यंत राजऋषी भरत बोलले, मारुतीराय ऐकिल्यावर आश्चर्यचकित झाले. लोटांगण घातले. लोटांगण घालून काय केले? त्या सांगत आपल्या विरोधाला पाय उद्या आहे ताजे भाजत वैला घाट सोमित्रा. आणि याला मला जर वृत्तांत सांगितलं तर सुमित्राला म्हणजे मारुतीराय असणारे विचार कराले ता बरं काय. आणि जर उशीर झाला तर कसं होईल बोला. ब्रह्मासाठी महादानवाडी पडताना मित्र सुमित्राचा जाईल प्राण म्हणून त्वरेने जातसे. ऐका महाराज, मारुतीराय असणार ब्रह्मशक्ती लक्ष्मणाला लागलेली आहे. त्या बेळावर सूर्याचे जर किरण पडले तर लक्ष्मणाचा प्राण जाईल. म्हणून रात्रीचा 4था प्राण लागत आलेला आहे. म्हणून मारुतीरायाने विचार करू लागले. बोला महाराज. जरी प्रेती समुद्राचे श्रीरामाते पावईच्याची तरी घेऊ नको मगसे औषधीशी नेऊ दे. राजऋषी भरताला मारुतीराय म्हणाले, ताई भरता, लक्ष्मणाला शक्ती लागलेली आहे, आणि जर तुला जर लक्ष्मण उठाव असं वाटत असेल तर मला गोवू नको. सूर्य निघाल्यावर लक्ष्मणाचा प्राण जाईल, आणि म्हणून मला जाऊ दे, अशा प्रकारचं बोलू लागले. वारे बाबा, शीघ्र द्यावे आज्ञापणे, विलंबी होईल महाविघ्न, प्राण लक्ष्मणा सोडिले. मारुती राणा राजऋषी भरता पुढे लोटांगण घालाले. तुझं माझे लोटांगण. मारुतीराय म्हणाले, देव भरता, बाई मी तुझ्या पुढे लोटांगण करतो, मला आज्ञा दे. मी जर उशीर केलो, जर उशीर झाला तर अनार्थ होईल. बघा महाराज, मारुतीराया लोटांगण घालून आज्ञा घ्याले. आम्ही कोणाची आज्ञा घ्यायला तयार नाही. लेकरू घराच्या बाहेर जातावेळी आई वडिलाची आज्ञा घ्यावावं, पण कोणी आज्ञा घेणं आले. आता बाई नवऱ्याची सुद्धा आज्ञा घेणं आली. माय लय अवघड आहे. माहेराच्या जवळ गेल्यावर फोन लावाली, अर्जंट काम पडलंय, माहेरा निघा गेला, आणि तुम्ही सज्ज पारी नाही गाव तुम्ही करे इकडे या. है की नाही? आज्ञा घ्यावं लागते महाराज. मारुतीला लोटांगण घालाले. बोला. आई कथा कथेची माता भरत देखता उद्या येता भाषुत करीन घाते तयाचा. मारुतीराचं म्हणणं ऐकलं राजऋषी भरताला राग चला महाराज. काय सूर्याची ताकद आहे म्हणले. सूर्य जर निघाला तर सूर्याचा घात करायचं सामर्थ्य माझ्यात आहे, असं राजऋषी भरत बोलू लागले. वारे बाबा, सांगता पुढे तत्काळ माझा जाईल प्राण अर्धक्षण लागता. राजऋषी भरत म्हणाले, तर ऐक मारुतीराया, मी रामचंद्र प्रभूची शपथ घेऊन सांगतो, जर तू मला रामकथा सांगण्यास निघून गेलास, अर्ध्या क्षणामध्ये प्राणाचा त्याग करतो. बरं काय, ते ठेवणार नाही. काय दरड निश्चय महाराज. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याचे फळे. हे भक्ताचा निश्चय.
तुम्ही आम्ही निश्चय करावं महाराज. काय होते ऐका. एका वाचू जातवासे तुझे अध्यक्ष बेमारीची चुकीने सुखना श्रीरामाचे कपी जाणासे ते करी. ऐक मारुतीला, एकाला वाचवालास एकाला जीव मारालास याच्यानं राम सुखी होईनात. लक्ष्मणही भाऊ आहे, मी बी भाऊ आहे. लक्ष्मणाला वाचवतो म्हणालास आणि मला घात करून चाललास. आणि ही बातमी जर रामाला कळाली तर रामचंद्र प्रभू सुखी होतील का? आनंद वाटेल का? अजिबात नाही. मग मारुती राया मला राम कथा सांग बर काय. माझा प्राण जायला येथे हो. शत्रूने तत्काळ करीन घाते. तिघी माता त्वरित प्राणघात करतील. राज ऋषी भरत मारुती रायाला म्हणाले, मारुती राया माझा इथं प्राण गेल्यावर शत्रुघ्नाला बातमी कळते आणि शत्रुघ्न प्राण सोडून टाकते. शत्रुघ्न मेला ही बातमी जर आईला कळाली, कौसल्या माता, सौमित्रा माता आणि कैकेयी माता तिघीही माता प्राण त्याग करतील. मग किती अनर्थ होईल मारुती राया. बरं काय अजून काय म्हणाले. आई कोणी जगता कांदा होईल का समता साध्य तेवढं न सांगता करशील घाता सर्व. ऐक मारुती राया, या एवढ्या वृत्तांत असणारा सगळ्याला कळाल्यावर सगळ्याचा घात होईल. तू जर मला रामकथा सांगणार गेलास तर अकांत उठल, सगळेजण मरण पावतील. मारुती राया म्हणून मी तुला विनंती करतो, मला रामकथा सांग आणि सांगून पुढे जाय बर का. येतील चरित्रे श्रीरामाचे सांग सवे तरे. मारोनी माता सवदे येते सत्वर मी आलो. ऐक मारुती राया, इथला सर्व वृत्तांत असणारा जाऊन रामचंद्र प्रभूला सांग. माता सोदर सर्व माईला मारलो, तुझ्या सावत्र भावाला मारलो, शत्रुघ्नालाही मारलो आणि इथं आलो. मग सुखी होतील का राम? अजिबात नाही मारुती राया. बरं काय. आणि म्हणून मी तुला विनंती करतो मारुती राया, अरे मला रामाच्या कथेची आवड वाटली. आवडीने भावे हरिनाम घेसी चिंताचे सर्व आहे. आवड असली तर सवड मिळते महाराज. आवड नाही केल्यावर अजिबात नाही. म्हणून इतकी आवड त्या राजऋषी भरताची रामावर होती. बोला. आई कोणी भरत हनुमान आपण याची न देता समाधान आपण करू नये. एवढ्या ऐकिल्या मारुतीराय स्मित झाले. मारुतीराय म्हणले आता राजऋषी भरताला समाधान केल्याशिवाय आपण जाऊ नये. एवढं प्रेम भरताचं आहे आणि भरताचं जर उल्लंघन केलं तर पाप लागल. बर काय. म्हणून असणारा मायबाप हो हा विचार मारुतीराय केले. उल्लंघिता भरताची रामाक्षर मानाचे जगे होणे आपल्या सज्जनाचे उल्लंघिता सज्जनाचं उल्लंघन करू नये महाराज. बर काय. साधू संतांचं उल्लंघन सज्जनाचं उल्लंघन केल्यावर त्या ठिकाणी आपल्यावर संकट येतात. कोणते कोणते येतात. औषधी मंडळाचे वती वेगळे क्षमने रघुपती ते चुको आम्ही आपण काही भरतचे ते चुका भाऊ उद्या येतात बघते त्याचे मारण नेचे ते रवी माझे धाने शकते बाळप्पानी ठाठी केले जे. मारुतीराय मनात विचार करायला येता. राजऋषी भरत अथांग भगवंतावर प्रेम करत आहे. औषधी मंद होतील सूर्य निघाल्यावर. बर काय. सूर्याचे किरण लक्ष्मण शक्तीच्या बेळावर जर पडले तर त्या ठिकाणी ती अमृत संजीवनी काम करणार नाही. पण त्या सूर्याची काय ताकद आहे. लहानपणी मी गिळा सूर्याला गेलो होतो, आता तर मी टणक झालो. आता तरी झालं टणक. हो राम भजनी वंचक रवी बापुडे पण मशक दुनिया देखया भया. मारुतीराय म्हणाले मी आता तर टणक झालो. टणक भगवंताचं रामनामाचं टॉनिक पिलो. रामनामाची खारीक काढलेलं आहे. सद्गुरु माझे रामचंद्र प्रभू आहेत.
बरं काय, सद्गुरु कृपा झाली इमारत फळाली. मी रामाच्या नामाचं टॉनिक पिलो, त्या सूर्याची काय ताकद आहे निघायची. बरं काय, हे मारुतीराया मनामध्ये विचार केले. आईच्या विचारून मानाची चरणे पूजा भरताची उद्या येणार वेजे अनाथाचे कारण. मारुतीरायाने अशा प्रकारचा विचार मनामध्ये केला, पण राजऋषी भरताचं मन बघण्यासाठी बोलाले. राजऋषी भरत रामकथा सांगा म्हणाल्या, पण सूर्य निघाल्यावर कसं व्हाव, अनर्थ होईल. काय म्हणलंय बोला. आहे कोणी कपेचे उत्तरा बोलले भरताचे आदर बोलो आदर करदर कपे उत्तरा ऐकताना साधारण कार्याचे उदय पावता रवी सकोल क्षेत्र मी त्याचे बाणाग्रेशे क्षणार्धे. त्यावेळेस मारुतीराचं म्हणणं ऐकिल्या भरताचं अंतकरण पोळलं. भरताला अतिशय राग आला महाराज. आणि राजऋषी भरत म्हणाले, रामकथा सांगता वेळी जर सूर्य निघाला तर त्या सूर्याला मुळा सगट छेदून टाकील. काय ताकद असेल महाराज. सूर्याला छेदायची ताकद ही भरतात आहे. आणि भरतात ताकद कयाची आली माय, नामस्मरणाची. नामस कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरेचे. नाम हे सार आहे महाराज. म्हणून तुम्ही आम्ही काय करावं, नाम चिंतन करावं. बर काय, अमृतावणी गोड नाम तुझे देवा. सज्जन हो, हे राजऋषी भरतानं नामाचा उच्चार केला म्हणून सूर्याला मुळासकट छेदायची हे ताकद राजऋषी भरतात आलेले आहे. तुझा उशीर होईल रे पर्वत बाणाग्रे पैजोनिया राम शेरे क्षणा माझारी पाववेना. राजऋषी भरत मारुतीराला म्हणाले, मारुतीरा चिंता करू नका, तुम्ही रामकथा सांगा. जर उशीर झाला तर पर्वता सगट लोखंडाच्या बाणावर बसवील आणि अर्ध्या क्षणामध्ये 16 पर्वतापाशी पोहोची करील. लोखंडाच्या बाणावर बसून वाटलावतो म्हणाले महाराज. काय ताकद असेल, हे रामनामाची ताकद आहे महाराज, चिंतनाची ताकद आहे. म्हणून तुम्ही आम्ही काय करावं, अखंड नामस्मरण करावं. एका जनार्दना शरण अभिमान देईल समाधाने. बोला हाती गोड निरोपणे सावधान परिसावे. गावा महाराज गुरु माऊलीला शरण चलत, एका जनार्दना शरण. सद्गुरु माऊलीला शरण चले. बर काय, का जावं महाराज, कारण सद्गुरु हे जीवाचे हितदायक आहेत, उद्धार करणारे आहेत. ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणले, माझा हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू. म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. आणि म्हणून मायबापो सद्गुरु माऊलीला शरण जाऊन म्हणाले, अति गोड निरोपण पुढे रसाळ गोड असणार लघु रामायण आहे असं बोलू लागले. चतुर्य काजनादन कहता निज गुण करताना शब्दाचे उपरेल होऊन निजरूपली न तो झाला सोय निजरूपली झाला तरी नवगी राहे उभा गावा निज कथा गावया बैला राहून नेला सांगितले कदाचित चुकून जाई म्हणून आड उभा आहे सरसाची लागला आहे करताना वेळ मान मात्र तरी बरोबर चांगली पोटी म्हणून श्रीरामाची मध्ये गाडी घालून ठेला उचलते हाती संकटी जाण्या लागल्या असे चित्त काही नचले मत शेवटी आंबोती चित्त चिन्ह वृत्तीमध्ये केले सभाय माझा कुठे गोळा एक ऐकायला पाठवून दिला पाय सरता तुटला पडला आपल्या गावी नेहमी मोडी राही म्हणून हे वाचायचं सोय होईल ते किती सोय काय करू काय मी आता मग काही नसेल सर्वता चौकांडे करत होता चरणावर साधू शकता विचार आता माझं सांगा. सज्जन माय बापू, अशा प्रकारचं असणारी गोड कथा असणारी या 5व्या अध्यायाची जवळपास संपत आली. आता 6वा अध्याय शिल्लक आहे, 7वा अध्याय शिल्लक आहे बरं काय. आणि म्हणून असणारं सद्गुरु माऊलीला शरण जाऊन उत्तम पद्धतीनं हा अध्याय संपवत आलेला आहे. प्रेमाचे बोल बरमे होता के सगळं नेने यजोने बोले बोला वक्ता केवळ श्रीराम. सज्जनो बाबा, प्रेमाला उत्तर म्हणाव की सफळ म्हणाव, प्रेमाचा अंत लागेल का माय? अजिबात नाही. प्रेमाची खोली मोजता येणार, रुंदी मोजता येणार, लांबी मोजता येणार बरं काय. आणि प्रेम हे केवळ रामचंद्र प्रभू जाणतात, इतराला जमणार.
बरं का अशा प्रकारचं प्रेम आहे बोला. नेने पद बंधवी उत्पत्ती रिगणाये सुखदे लेखने देवणे हाते रामाचे किती लेवी होता आता की स्वामीनाथा माझं बोल नाही सरवता बरं आता माझे माता ठेवणे आता क्षमा केले करू कर पाऊस आलो जरा उभे हाते आले कोणा सोय बोलते झाले वचन अमृतावून सुखकारी